नमस्कार. मी शैलजा लाळे बोलते. माझ्या यूट्यूब चॅनलवरून आजी सॉंगमधून सगळ्या भारतीयांना माझा नमस्कार. आज जे जंतर मंतरवर जे आंदोलन चालू आहे ते किती मुलं मुली किती त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे हे बरं नव्हे. हे कुठेतरी थांबायला हवं. तुम्ही राजीनामा का घेत नाही शिक्षण मंत्र्यांचा? त्यासाठी एवढे मुलांना वेठीस धरले. हे कुठपर्यंत चालणार आहे? त्यांचे प्रत्येकाला प्रत्येक मुलांच्या आईवडिलांना आपल्या मुलांची काळजी असते. आज आम्ही टी व्हीवर बघतो दीपिकेचे वडील, आई वडील, परत भारतचे आई वडील आज अक्षरशः रडतायत. ते आम्हाला पण मुलं आहेत, आम्हाला पण मुली आहेत, त्यांचं काय भविष्य? तुम्ही हे थांबवायला पाहिजे. तुम्ही राजीनामा का घेत नाही? आज मी ह्या मुलांच्या पाठीशी आहे. सगळ्या जे आंदोलन करतात त्यांच्या पाठीशी आहे. आणि तुम्ही मीडियावाले काय म्हणतात, साम मराठीचे लेडीज पत्रकार, की 2 दिवस कालपासून हे चालू आहे तुमचं आंदोलन. तर राहुल गांधी का नाही आले तेव्हा? आज कसे आले? हे चुकीचं आहे. हे भांडण लावतात, हे पत्रकारांना भांडण लावतात. हे असं व्हायला नको आहे. मला एवढंच कळतं की हे भाजपचं सरकार आहे. त्यांनी कामं चांगली केलेली आहेत, पण राजीनामा का घेत नाहीत प्रधानांचा? काय कुठे राहिले, काय कशावरून राहिले नाही आहे हे समजायला पाहिजे. कारण प्रत्येक आईच्या आईवडिलांना त्यांच्या मुलींची काळजी. काल मुलींना पण मारलं. असं करायला नको आहे. सरकारने लवकर ठोस पावले उचलायला हवीत. कारण हे ना अधोगतीकडे चाललेले सरकार आहे, मी तर म्हणते. आणि मला पण खूप अनुभव आहे. मी पिंपरी चिंचवडमध्ये राहते. मी सारथीला 25 वेळा फोन केले, माझी एक पण कंप्लेंट घेतलेली नाही. भाजपचं सरकार आहे. मी कुणाच्या ह्याच्या विरुद्ध नाही, पण इथे सगळं राज्य भाजपचं चालू आहे. कुणीही मदत करत नाही. ही माझी कळकळीची विनंती आहे. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.